श्री स्वामी समर्थ वाईटी फॅमिली दिव्यास किचन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत महाशिवरात्री स्पेशल उपवासासाठी मऊसूत व मोकळी फटफटीत थोडीशी देखील चिकट न होणारी अशी साबुदाण्याची खिचडी बघणार आहोत। चला तर मग रेसिपी सुरू करूयात। सर्वप्रथम आपण इथं शाबू हा छान असा 5 ते 6 पाण्याने धुवून घेऊया, जेणेकरून त्याच्यामधला व्हाईट चार्ज हा निघून जाईल आणि आपला शाबू हा चिकट होणार नाही। इथे आपण 5 ते 6 पाण्याने छान असं शाबू धुवून घेतलेला आहे। आता आपण ते थोडंसं पाणी घालून 2 तासासाठी भिजत ठेवूयात आहोत। तोपर्यंत आपण इथे शेंगदाणे भाजून बारीक करून घेतलेले आहे। त्याचबरोबर आपण मिरच्या देखील भाजून घेत आहोत। मिरच्या देखील छान अशा भाजून झालेल्या आहेत। आता आपण ते बारीक करून घेऊयात। मिरच्या आपल्या छान अशा बारीक करून झालेल्या आहे। आता आपण इथे 2 मीडियम साईजचे बटाटे कापून घेतले होते, आता ते आपण फ्राय करून घेऊयात। बटाटे छान असे तेलामध्ये फ्राय झालेले आहेत। आता आपण त्यामध्ये मीठ टाकूया। मीठ मिक्स करून आपण त्यावर झाकण ठेवून देऊया 2 ते 3 मिनिटासाठी। बटाटे शिजत आहे तोवर आपण साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहोत व तो छान असा मिक्स करून घेणार आहोत। शेंगदाण्याचा कूट छान मिक्स करून झालेला आहे। आता आपण त्यामध्ये मिरचीचा ठेचा देखील टाकून घेणार आहोत आणि तोही छान असा मिक्स करून घेऊयात। मिरचीचा ठेचाही छान असा मिक्स करून झालेला आहे। आता आपले इथे बटाटे देखील शिजलेले आहे छान असे, ते आपण बाजूला काढून घेऊयात। इथे आपण बटाटे काढून घेतलेले आहे व कढईमध्ये थोडंसं तेल वाढवून आता आपण त्यामध्ये साबुदाणा टाकून घेणार आहोत व छान असा तेलामध्ये मिक्स करून घेणार आहोत। साबुदाणा छान असा तेलामध्ये परतून झालेला आहे। आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात व पुन्हा एकदा छान असं सर्व मिक्स करून घेऊयात। मीठ आपलं छान असं साबुदाण्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे। आता आपण ते झाकून 1 ते 2 मिनिटासाठी वाफ काढून घेऊयात। इथे आपण वाफ काढून घेतलेली आहे। आता आपण ते छान असं मिक्स करून घेऊयात आणि शाबू छान असं मिक्स करून झालेला आहे। आता आपण त्यामध्ये बटाटे टाकून घेऊयात फ्राय केलेले। आपण बटाटे नंतर या साईड यासाठी टाकत आहोत की आपण बटाटे पहिले छान असे फ्राय करून घेतले होते, ते जर आपण शाबूसोबत टाकले असते तर आपला शाबू हा चिकट झाला असता। त्यामुळे आधी आपण शाबू 2 ते 3 मिनिटासाठी परतवून वाफ काढून घेऊयात आणि त्यानंतर बटाटे टाकून घेऊया व मिक्स करून घेऊया आणि पुन्हा 2 मिनिटासाठी वाफ काढून घेऊयात, जेणेकरून आपला साबुदाणा हा मोकळा होईल, चिकट होणार नाही। आता आपण पुन्हा एक वाफ काढून घेतलेली आहे। आता ते देखील छान असं मिक्स करून घेऊयात। तयार आहे आपला मोकळा फटफटीत असा शाबू। शिवरात्रीसाठी स्पेशल रेसिपी आहे, तुम्ही देखील करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।